भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. भागवत पंढरी आमले माटरगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. बरं, आपण तुमच्या या हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये आहो. हा, तर किती एकर क्षेत्र आहे? हे 2 एकर आहे सर. 2 एकर क्षेत्र आहे. हा, तर या हरभऱ्याची हा, हरभऱ्यामध्ये हा. आपण हे धन्वंतरी कंपनीचं RPS 76 कशा प्रकारे वापरतो? ते मला मुक्तार सरनं सांगितलं बरं की बा पहिले की तुम्ही त्याला बीज प्रक्रिया करा म्हणे. बरं, तर पेरताना आम्ही काय केलं की 4 ऑक्टोबरचा पेरा आहे हा. 4 ऑक्टोबरचा पेरा आहे. हा, तर 4 ऑक्टोबरला आम्ही याला बीज प्रक्रिया म्हणजे कोरं RPS लावलं, त्याला पाणी वगैरे काही घेतलं नाही. असं कोरं RPS लावलं बीजाले. हां हां. आम्ही पूर्ण 2 एकरामध्ये 52 किलो बी सोडलंय. अच्छा, 2 एकरात 52 किलो बीज सोडलं आणि त्याला बीज प्रक्रिया करून याची पेरणी केली. हा. तर एकदा बीज प्रक्रिया केली आणि स्प्रे हे स्प्रे मी 2 मारले सर. 2 स्प्रे झाले याला. हा. तर आता हे किती महिन्याचं पीक झालं आपलं? हे 52 दिवसाचं झालं सर आज. म्हणजे जवळपास 1 महिना आणि 3 आठवड्याचं पीक झालंय, हा, नाही का? हा. तर हे 2 स्प्रे आणि 1 बीज प्रक्रिया हा, एवढं वापरून तुम्हाला काय अनुभव आला याचा? मला सर एवढा अनुभव आला हां. की या हरभऱ्यासारखाच एक हरभरा दुसरा होता, दुसऱ्या एका दिवसाचा पेरा. बरं, तर तो हरभऱ्याचा अजून काही कशावरच काही नाही. म्हणजे इतर लोकांचा आणि तुमच्या लोकांच्या 52 दिवसाच्या हरभऱ्यामध्ये फरक सांगून राहिले तुम्ही? हा, फरक सांगून आला. म्हणजे ते गणेश सपकाळ जो आहे ना, हां हां. तर त्याच्या हरभऱ्याला अजून सुद्धा फुल नाही आणि तो असा नाही बी. असं म्हणजे तो निघा छोटा राहिला सर. त्याच्यापेक्षा कशामुळे? त्याच्यापेक्षा आपली क्वालिटी चांगली. आता याला फुलाईची संख्या सुरू झाली गाठी बी लागले सर. आणि थोडंसं गाठ्यांची संख्या हा, सुद्धा सुरू गाठी आहे. लागले सर. हां. हा, 52 दिवसामध्ये गाठी लागले सर. आणि आता हरभऱ्यामध्ये यावर्षी गाठी लागेल गाठी लागेल. बघू आपण. हे बघा गाठी आहेत. हे गाठी आहेत. आता गाठ्यावर लागला सर. तर फुलावर तर आहेच आहे, हां हां. तर पण गाठीवर पण लागला. बाकी शेतकऱ्यांचा यावर्षी प्रॉब्लेम आहे हरभऱ्यामध्ये, हा. की त्यांचं असं म्हणणं आहे की हरभरा पेरल्यावर जमिनीतून बाहेर आल्यानंतर हा, त्याला थोडी मरचा प्रॉब्लेम आहे. हा, तो म्हणजे वाढ लागली त्यांच्या याला. तर तो प्रकार आपल्या नाही, हरभऱ्यामध्ये माया हरभऱ्यात तर एवढं ज्या 2 एकराचं क्षेत्र आहे ना सर, हां हां. तर याच्यामध्ये मला एक झाड पण वाय दिसलं नाही. लोक म्हणते वाय लागतात, नमकं लागते. आणि हा 4 ऑक्टोबरला मी जो पेरला की नाही, हां हां. तर त्याला म्हणजे 4 ते 9 10 दिवसांना इतकं पाणी पडलं याच्यावर की तो निघायची शक्यता नव्हती. असं पण तो हरभरा 4-5 दिवसाच्या अगोदर पेरेल होता, तर तो जमीनच्या बाहेरच येल होता. बरं. त्या कारणाच्यानं तो जमला. तर या 52 दिवसाच्या फरकाच्या हरभऱ्याच्या फरकामध्ये हा. आणि इतर शेतकऱ्यांच्या 52 दिवसाच्या पिकामध्ये काय फरक आहे? लय फरक आहे सर. लय फरक आहे. लय फरक म्हणजे मला आता एवढं गॅरंटी वाटली या RPS वर, एवढा भरोसा झाला हां हां. की मी पराठीवर सुद्धा वापरेला आहे ते. पराठीवर सुद्धा वापरलं. हा, मी पराठी दाखवून देईन तुम्हाला माझी. हा कोरडवाहूचा हरभरा आहे, पाणी नाही दिलेला काही नाही. बरोबर, हे कोरडवाहू पीक आहे आपलं, नाही का? हा. तर हे RPS 76 धन्वंतरी कंपनीचं, याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगितली? मला शिवारी काळेने सांगितली होती पहिले. काळे साहेब उभे राहा. आणि मी RPS 76 घेतलं मुक्तार सर कडून. बरं. तर हे RPS 76 वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? 1 नंबर समाधान सर. मी तर आताच म्हणेन की हबा मग मला कधी बिमार बी पडलो तर मी त्याच्या जोडूनच RPS घेत जाईल. बरं. तर इतर शेतकऱ्यांना आपला काय निरोप राहील, संदेश राहील? मी म्हणतो की कोणी कोणत्या दुसऱ्या आता कंपनीच्या औषधीवर भरोसा करू नये. भरोसा करायचा असेल तर फक्त RPS 76. कारण काहून हे शेतकऱ्याचं जीवदान आहे. बरं. कमी खर्चामध्ये भरपूर जास्त उत्पन्न, भरपूर फायदे आणि केमिकल मुक्त आहे. केमिकल मुक्त आहे. हे RPS आहे की नाही, आजपर्यंत या हरभऱ्यावर मला एक अळी दाखवा, मी त्याला 1000 रुपये देते गाडीची. तर हे वापरून तुमचं पूर्ण समाधान? हा, समाधान आहे. ठीक आहे.